प्रशासन, महापालिका प्रशासन, महापालिका प्रशासन, महापालिका प्रशासन। अरे बाबा काय करता तुम्ही? अरे उजळीगिरी करणाऱ्या उजळीगिरी करणाऱ्या महापालिकेचा, अरे रोज पाया पडणाऱ्या महापालिकेचा, रोज जाऊन बंगल्यांवर 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 पाया पडणाऱ्या महापालिकेचा। कोण म्हणतं देणार नाही? 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 बापाचे घंटे बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आमच्या बापाचे, हे आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आमच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे। हे कशाला बुजवतील खड्डे? हे कशाला बुजवतील खड्डे? हे कशाला बुजवतील खड्डे? अरे कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार? अरे रोज पाया पडणाऱ्या महापालिकेचा, रोज जाऊन बंगल्यांवर 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 पाया पडणाऱ्या महापालिकेचा। कोण म्हणतं देणार नाही? 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 बापाचे घंटे बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आमच्या बापाचे, हे आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आमच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे, आम्ही नाही कोणाच्या बापाचे। हे कशाला बुजवतील खड्डे? हे कशाला बुजवतील खड्डे? हे कशाला बुजवतील खड्डे? अरे कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार? पावसाळ्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना काही ठिकाणी आणण्यात आले होते, त्यांना रस्ते दाखवण्यात आले होते, स्टाईलबाजीने फोटोग्राफी करण्यात आलेली होती, या ठिकाणी हात दाखवता नाही केलेले होते, मोठे मोठे फलक लागलेले होते की खड्डेमुक्त ठाणे। आणि तुम्ही बघाल पहिल्याच पावसात जागोजागी पाणी तुंबलेलं आहे, सेवा रस्ते खराब झालेले आहेत, घोडबंदर रोड खराब झालेला आहे, संपूर्ण ठाण्यामध्ये अराजकता माजलेली आहे, नको तिकडे डिवायडर लावले गेलेले आहेत, स्वतःच्या एकाधिकारशाहीचा वापर या ठिकाणी करून डिवायडरचं काम केलं गेलेलं आहे। कुठलेही लोकप्रतिनिधी विचारायला गेले तर माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे असं सांगून, माननीय आयुक्तांचा आदेश आहे असं सांगून हे अधिकारी रोज जाऊन बंगल्यांवर पाया पडतात, नको तिकडे डिवायडर लावलेत, घोडबंदर रोडला काही ठिकाणी डिवायडर लावलेत, चांगलं काम केलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु शहरामध्ये डिवायडर लावत असताना स्थानिक जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे। आज ज्या ठिकाणी पाणी तुंबतं गेलं वर्षभर, अनेक वर्ष, ज्या ठिकाणी राममारुती रोड असेल, तलावपाळी असेल, घोडबंदर रस्ता असेल या ठिकाणी, किंवा मग सेवा रस्ता असेल या ठिकाणी, कळवा नाका असेल किंवा राममारुती रोडचा नाका असेल, ज्या ठिकाणी पाणी तुंबतं या ठिकाणी त्या ठिकाणी अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट केला, मात्र इतर सेवा रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करताना मेट्रोचं काम सुरू आहे अशी कारणं दिली जातात, अत्यंत चुकीचं आहे। माजीराव जंक्शन बघा, मानपाडा जंक्शन बघा, आज तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी केळकर साहेबांच्या समोर डिवायडर लावलेले नाहीत, सरनाईक साहेबांच्या बंगल्यासमोर ऑफिससमोर डिवायडर काढलेले आहेत, माननीय माजी महापौर राहतात तिकडे मानपाड्याला, तिकडचे डिवायडर लावलेले नाहीत, या ठिकाणी इथे बंगल्यासमोरचे डिवायडर लावलेले नाहीत आणि केवळ जनतेला त्रास देण्यासाठी या ठिकाणी आमचं हे म्हणणं आहे की कायदा सर्वांना सारखा आहे, गोरगरीब जनतेला वरती कायदा लादू नका, सर्वांना कायदा सारखा आहे। आपण बघाल की ह्या ठिकाणी जागोजागी पाणी साचतं, गटारं तुंबलेली आहेत, गटारांवर टॉयलेट बांधले, त्या गांधीनगरला गटारावर टॉयलेट बांधले, पोखरणेकवर टपऱ्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे गटारं व्यवस्थित नाहीत, फुटपाथ व्यवस्थित नाहीत, त्याच्यामुळे त्याच्यात कचरा जमतो, या ठिकाणी
कचरा गटार साफ करता येत नाहीत आणि त्यामुळे पाणी तुंबतं आणि पाणी तुंबल्यानंतर वाहतूक कोंडी होते आणि पाणी तुंबून खड्डे पडतात. आज तुम्ही बघाल ही रस्त्याची कामं चालू आहेत, ह्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. त्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल आम्ही नंतर बोलू या ठिकाणी, कारण का आत्ता तरी कामं प्राथमिक स्वरूपात सुरू आहेत या ठिकाणी. आयुक्त नवीन आलेले आहेत, आयुक्तांचा दोष नाही, परंतु मुख्यमंत्र्यांना जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा केवळ चांगल्या रस्त्यांवरती फिरवू नका. आधी मुख्यमंत्र्यांना पहिला वागळे बघू द्या त्यांचं, कारण का वागळेच अजून त्यांनी नीट बघितलेलं नाही. त्यामुळे ते फक्त ग्लॅडिअलवरील रस्ता इकडे तिकडे ताफा त्यांचा फिरतो. झोपडपट्ट्यांमधून त्यांनी फिरलं पाहिजे, गोरगरीब जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. संडासांना कड्या नाहीत या ठिकाणी, तुम्ही बघाल संडासांचे पॉट तुटलेले आहेत, गोरगरीब जनतेला चालायला फुटपाथ नाहीत रस्त्यांवरती या ठिकाणी. सगळे सेवा रस्ते खराब झालेले आहेत. कळवा टू खारेगाव पूर्ण रस्ता याची जोडपट्टी जी आहे साईडची ती खराब झालेली आहे. LBS रोडवरती पूर्ण तुम्ही बघाल तर खड्डे, साईड पट्टी खराब झालेली आहे. ठिकठिकाणी आज तुम्ही घोडबंदरचा जो कापूरवाडीचा ब्रिज बघाल, वरती आत्ता मी आलो, पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. LBS रोडच्या ब्रिजेसवरती खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे खड्डे नाहीत असो जो महापालिकेचा दावा आहे. माझं खुलं आव्हान आहे आयुक्तांना की त्यांनी माझ्याबरोबर फिरावं आणि सिटी इंजिनियरनी मी त्यांना खड्डे दाखवतो या ठिकाणी, मी त्यांना खड्डे दाखवतो. त्यामुळे एकाधिकारशाही बंद केली पाहिजे. डिवायडर जे लावलेत या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन जिथे पाणी तुंबतं, जिथे वाहतूक कोंडी होते या ठिकाणी रस्त्यांवरती बसेस उभे राहतात, पार्किंगचे स्लॉट्स नाहीत, रिक्षावाल्यांची गर्दी, रिक्षा पलटी होतात. आंबेडकर रोडला रिक्षा पलटी झाली, या ठिकाणच्या आया बहिणी या ठिकाणी रस्त्यात चालू शकत नाही, जनता चालू शकत नाही. तळावपाळीला भरलेलं पाणी तुम्ही बघाल, त्या तळावपाळीला दुनियाभरचं पाणी भरलेलं असतं, उपवनला दुनियाभरचं पाणी भरलेलं असतं. का कायमस्वरूपी हे कार्यवाही करू शकत नाही? कारण यांना चाण नाही. आणलेला पैसा हा चॉईसने वापरला जातो. जो निधी मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे तो चॉईसने वापरला जातो या ठिकाणी. प्रत्येकाला पाहिजे तिथे त्या ग्लॅडिअलवरील रोड आणि तो रौनक पार्कचा रोड चांगला असताना सुद्धा त्याच्यावर डांबर मारलं. मात्र ज्या ठिकाणी टिकोजेवणी सर्कल असेल, मानपडा सर्कल असेल, माजिवडा सर्कल असेल, या ठिकाणी कॅडबरी सर्कल असेल, तीनाथ नाका सर्कल असेल किंवा मग आंबेडकर सर्कल असेल, ज्या ठिकाणी खरंच डांबरीकरणाचं गरज आहे, मास्टिका तिथे केलं जात नाही. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी. एकीकडे नजीब मुल्ला म्हणतात की कळवा मुंब्रामध्ये ठेकेदारांमध्ये इंटरेस्ट आहे जितेंद्र आव्हाडांना. मग इथे कोणाच्यामध्ये इंटरेस्ट आहे? या ठिकाणी स्वतःचे ठेकेदार, स्वतःच्या ठिकाणी कामं, या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी जाऊ द्या, पण जनतेला जिथे गरज आहे ठेकेदारांकडून 16% घेतले जातात ह्या निधी संदर्भात. हा आमचा काँग्रेसचा स्पष्ट आरोप आहे. 16% दर्जा कसा सांभाळला जाणार? आजही ठाणे महानगरपालिकेत 40% वाटप आहे. दर्जा कसा सांभाळला जाणार? आणि त्यामुळे जनतेच्या पैशाचा चुराडा होतोय या ठिकाणी. कोण बनेगा करोडपती आणि ठाणे बनेगा खड्डेपती. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापालिका प्रशासनाने शहाणं व्हावं. या ठिकाणी PILच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चौकशा लावणार, मोठा मोर्चा आम्ही आणणार आणि सातत्याने आंदोलनं करून या ठिकाणी यांचे भ्रष्टाचाराचे अड्डे आम्ही उघडे पाडणार. यांच्या जेवढ्या मालमत्ता आहेत, यांनी जेवढे त्या भ्रष्टाचार केलेला आहे या सगळ्यांनी, याच्यामध्ये सगळ्यांचे हात सामील आहेत या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे. आणि त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरून फक्त अधिवेशनातच नव्हे तर ठाणाभर आंदोलनं करून आम्ही यांना जेरी सांडणार.